मनुष्याद्वारे घडणाऱ्या या 9 चुकामुळे मनुष्य नपुंसक बनतो. गरुड पुराण. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये. रामायण, महाभारत, गरुड पुराण इत्यादी हिंदू धर्मातील अनेक ग्रंथांमध्ये अशी अनेक कामे सांगितली गेली आहेत जी मानवासाठी महान उपाय असल्याचे सांगितले आहेत, जे चुकूनही करू नये. जर मानवाने केले तर या निषिद्ध कामामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना कुटुंबात आणि समाजात मानसन्मान मिळत नाही. तसेच शास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे की जर कोणी ही कामे केली तर त्याला कडक शिक्षा होते. पृथ्वी ते स्वर्गापर्यंत अशा लोकांना अपमान सहन करावा लागतो. 1 नंबर. जे श्रीमंत आहेत पण कुटुंबाच्या गरजावर खर्च करत नाहीत, पैशाचे लोभी आहेत, त्यांना समाजात मानसन्मान मिळत नाही. घरात ठेवलेला पैसा जेव्हा गरज असतानाही खर्च केला जात नाही किंवा कंजूसपणा केला जातो, तेव्हा पैशाची लालसा आणखी वाढते. त्यामुळे जास्त पैसा मिळवण्यासाठी माणूस चुकीच्या गोष्टी करू शकतो. या चुकीच्या कृतीमुळे समाजात अपयश येते. लोभ ही एक वाईट शक्ती आहे. त्याचप्रमाणे माणूसही पैशाच्या लोभात अडकतो आणि अनेक संकटांनी घेरला जातो. 3 नंबर. चांगल्या किंवा वाईट संगतीचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. चुकीच्या लोकांची संगत असेल तर काही काळ आनंदाची अनुभूती येते, पण परिणाम खूप वाईट असू शकतो. वाईट संगत टाळली पाहिजे. अनेक उदाहरणे जिथे दुर्जनांच्या संगतीत लोकांचा नाश होतो. दुर्योधनासह कर्ण, रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाद ही उत्तम उदाहरणे आहेत. तिथे आपण दुष्टांचा संग सोडला पाहिजे. 4 नंबर. जे लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इतरांचे नुकसान करतात, अशा लोकांना या कामाचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. या घृणास्पद कृत्यामुळे त्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही अनेक त्रास आणि अपमानाला सामोरे जावे लागते. शास्त्रात सांगण्यात आले आहे की जो व्यक्ती ज्या प्रकारचे काम करतो त्याला त्याच प्रकारचे फळ मिळते. जर आपण चांगले कर्म केले तर आपल्याला चांगले फळ मिळेल आणि जर आपण वाईट कर्म केले तर आपल्याला वाईट फळ मिळेल. अशा लोकांना समाजात तसेच कुटुंबात अपमानाचे पात्र बनावे लागते. 5 नंबर. जो व्यक्ती दुसऱ्याच्या वस्तू हडपण्याचा किंवा चोरण्याचा प्रयत्न करतो तो मोठा पापी समजला जातो. कपटीपणाने दुसऱ्याच्या वस्तू मिळवणे किंवा चोरणे माणसाच्या जीवनातील सर्व पुण्यकर्मे नष्ट होतात. कधीकधी चोरीच्या वस्तूतून लाभ तर मिळत नाहीच, पण त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. जो दान करत नाही तो सुद्धा मोठा पापी आहे. 6 नंबर. गुरु माणसाला चांगल्या वाईटाचे ज्ञान देतात. गुरुला पिता आणि गुरुपत्नीला माता मानावे. गुरुपत्नीशी संबंध ठेवणाऱ्या किंवा गुरुपत्नीकडे वाईट नजरेने पाहणे हे ब्रह्मदेवाच्या हत्येपेक्षा मोठे पाप ठरेल. 7 नंबर. जर एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून किंवा चुकून रागाच्या भरात कोणाचा खून केला तर हे कर्म मोठे पाप मानले जाते. असे कर्म करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर दुःखांना सामोरे जावे लागते. केवळ खून करणाराच नाही तर अशा कामात मदत करणारा व्यक्ती देखील असतो. कुंभीपाक नावाच्या नरकाची यातना भोगावी लागतात. म्हणून विसरूनही हत्येसारख्या दुष्कर्मात भाग घेऊ नये. 8 नंबर. गरुड पुराणात उल्लेख आहे की जे लोक कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करतात त्यांना ते जिवंत असेपर्यंत आणि मृत्यूनंतरही अनेक यातना भोगाव्या लागतात. आणि जे लोक नशा, मद्यपान इत्यादीचे सेवन करतात त्यांना मोठी पापे भोगावी लागतात. भागीदार सेवकांशी गैरवर्तन करणे, पशुपक्ष्यावर अत्याचार करणे, ब्राह्मणांची हत्या करणे इत्यादी पापे करणारे ते महापापींच्या श्रेणीत येतात. 9 नंबर. जे लोक नेहमी परकीय स्त्रियाकडे सदोष नजरेने पाहतात, अशा लोकांचा पुन्हा जन्म झाला तर ते जन्मापासूनच अंध असतात. जे वस्त्रहीन स्त्रीकडे घाणेरड्या विचारांनी पाहतात ते पापी मानव या जगात नक्कीच कोणत्या ना कोणत्या रोगाने ग्रस्त आहेत.
दुष्ट, अज्ञानी व मूर्ख पुरुष इत्यादी सहवास करतात ते पुरुषामध्ये नपुंसक असतात. याशिवाय प्राण्यांना मारणारे पुढे आयुष्यात नपुंसक बनतात. जे गुरूंच्या पलंगावर झोपतात त्यांना गुरूच्या पत्नीशी आसक्ती असते तेही नपुंसक होतात. जो माणूस आडवाटे जातीच्या स्त्रियांशी मिसळतात ते सुद्धा नपुंसक असतात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.